ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये अक्रूर हे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन मथुरेकडे निघाले। वाटेवर त्यांना यमुनेचं दर्शन झालं। यमुना नदीत त्यांनी स्नान केलं आणि यमुना नदीमध्ये जेव्हा अक्रूर स्नानाला उतरले तेव्हा त्या यमुना जळामध्ये स्नान करताना अक्रूर काकाने भगवंताची अद्भुत लीला पाहिली। त्यानंतर त्यांनी आपले दोन्ही हात जोडले। तिथे त्यांना प्रत्यक्ष शेषशाही भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं। हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, नतोस्म्यहं त्वाम अखिलं हेतु हेतुः नारायणं पुरुषमाद्यम अव्ययम् यन्नाभिजातारविन्दकोशात् ब्रह्मा विरासीत यत् एष लोकः। अक्रूर म्हणतात, हे प्रभो, आपण प्रकृती, पुरुष इत्यादींचेही आदी कारण आहात। आपणच अविनाशी असे आनंदघन परमात्मा नारायण आहात। तसंच ज्यांनी या विश्वाची निर्मिती केली ते ब्रह्मदेवही आपल्या नाभी कमलातून उत्पन्न झालेले आहे। अशा भगवंता आम्ही तुम्हाला नमस्कार करतो। भूस्तोयम अग्नि पवन खमादी महज्जन आदी मनः इंद्रियाणि सर्वेन्द्रियार्था विबुधाश्च सर्वे ये हे तवस्ते जगतोंगभूतः। हे भगवान, आपणच आप आहात, तेज आहात, वायू, आकाश, पृथ्वी, अहंकार, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिय आणि इंद्रियांच्या अधिष्ठित अशा देवता। हे सर्व जे चराचर दिस आहे ते चराचर म्हणजे आपल्या शरीराचेच एक अंग आहेत। आपणच या विविध अंगाने विश्वरूप नटलेला आहात। दिसायला जरी द्वैत भाव दिसत असला काही ठिकाणी, तरी भगवंता तसं नाही। यथा त्रिप्रभवा नद्या पर्जन्यापुरित प्रभो विशन्ति सर्वतः सिंधु तद्वत्तां गतयो नंदः। भगवान डोंगरातून नद्या उगम पावतात। त्या सर्व उगम पावणाऱ्या नद्या पावसाच्या जलाने संपृक्त होतात, भरून जातात व त्या सर्व बाजूनी जशा समुद्रातच प्रवेश करतात। त्याप्रमाणे या विश्वातले जेवढेही उपासना मार्ग आहेत, दिसायला जरी ते वेगळे असले तरी हे प्रभो, हे सर्व उपासना मार्ग आपल्यातच समाप्त होत असतात। नमो विज्ञान मात्राय सर्व प्रत्यय हेतवे पुरुषेय प्रधानाय ब्रह्मणे अनंत शक्तये
नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो. असं म्हणून त्यांनी हे प्रभो आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत अशा प्रकारची प्रार्थना उद्धव काकाने जेव्हा भगवंताचं दर्शन यमुना नदीमध्ये साक्षात शेषशाही भगवंताचं दर्शन घेत असताना त्यांनी अशा प्रकारे प्रार्थना केली आहेत. आता इकडे परिस्थिती अशी झालेली आहे, अक्रूर काका निघून गेले. पाठीमागे त्या ब्रजभूमीमध्ये गोकुळाच्या भूमीमध्ये ज्या गोपी भगवंताला अडवण्यासाठी आलेल्या होत्या, भगवंत अडवला गेला नाही कोणाकडून, त्या अत्यंत दुःखित झाल्या. त्यांचा नाईलाज झाला. त्या वाटेवरच बसून राहिल्या. अनेक वृद्ध गोपींनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मार्गावरून परत फिरत नाही. आणि त्या एकमेकांशी चर्चा करू लागल्या, जाऊ द्या. त्याने आपलं मन निष्ठुर केलं. ते मन निष्ठुर का केले, ते मन निष्ठुर का केले, जे पूर्ण दयेने भरले, ते मन निष्ठुर का केले. भगवंता, तू दयाळू अंतःकरणाचा आहे, असा तुझा गाजावाजा आहे, बोलबाला आहे. पण आज तू ते मन निष्ठुर केलं आणि आता त्यांना भगवंताची एक एक लीला आठवते आहे. एक समजूतदार गोपी होती. अगं, हा भगवान सर्वव्यापी आहे. आपण त्याला त्याच स्वरूपात पाहतो, परंतु तो अनंत रूपी नारायण आहे. आपण त्याचं नाम, गुण, त्याची कीर्ती याच्यामध्येच त्याचं स्मरण करून दंग होऊ. कारण जी शक्ती त्याच्या रूपात आहे तीच त्याच्या नामामध्ये आहे, आणि जी शक्ती त्याची अव्यक्त स्वरूपात आहे त्याच स्वरूपाचं आपण कायम चिंतन करू. तीच शक्ती त्याच्या स्मरणाने सुद्धा येते. स्मरणे मात्र मन कामनापूर्ती, आपल्या इच्छा तो पूर्ण करीन. आपण आता आपलं एकच कर्तव्य करू शकतो. येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा, तेची मज प्रेम देई देवा. हे भगवंता, आमच्या मुखाने तुझं नामाचं गुण वर्णन व्हावं, नामाबद्दल आमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण व्हावं, अशीच आम्ही तुझ्याकडे मागणी करतोय. डोळा भरोनिया पाहिन तुझे मुख, डोळा भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा, तेची मज सुख देई देवा. अंतरपटलामध्ये अंतरनेत्राने, हृदयाच्या नेत्राने आम्ही तुझं रूपदर्शन करू शकतो. आणि भगवंता, तू आम्हाला ते सुख दे. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, कामन भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. हा वायू आहे ना, हा वायू वारा, हा तुझी कीर्ती गात सर्व विश्वभर संचार करतो. वायूकडून तुझी होणारी कीर्ती आम्ही ऐकू आणि त्याच्याने आम्ही तृप्त होऊ. त्याच्यानेच आम्हाला खरी विश्रांती मिळेल. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, ते दे हातास पाया बळ,
ते दे हातास पाया बळ. तुझ्या रासलीला स्मरण करून आणि त्याच आविर्भावात आम्ही नृत्य करू. आम्ही तुला वेगळा समजणार नाही. आम्ही तुझ्या नामात, तुझ्या रूपात आणि तुझ्या रास क्रीडाचा जो आम्ही अनुभव घेतला आहे त्या अनुभवात रमून जाऊ. भगवंता, आमच्या त्यावेळेस आमच्या हातापायांना बळ दे. आमच्या हातापायातलं बळ हे तू हिरावून घेऊ नकोस. तू का म्हणे माझा सकळ देह भाव, अनिक नको ठाव चिंतू यासी. अनिक नको ठाव चिंतू यासी. माझा सकळ देह भाव हा तुझ्या चरणी वाहिलेला आहे. तुझ्याशिवाय इतराचं चिंतन आमच्याकडून कधीही घडू नये. हे भगवंता, आम्हाला या सुखापासून तू वंचित करू नकोस, असं एक गोपी सांगते आहे. दुसरी गोपी म्हणते, जाऊ दे, कशाला कशाला आठवणी काढतेस. त्या आठवणी आता नको काढूस. तो पूर्णपणे आम्हाला विसरलेला आहे. नाही, तो आपल्याला विसरला नाही. जीव हा परमात्म्याला विसरतो, पण परमात्मा जीवाला कधी विसरत नाही. कारण तो अखंड स्मृतिरूप आहे. जीवाला विस्मृती होऊ शकते, परमात्म्याला विस्मृती होऊ शकत नाही. एकीने तर आपलं मन भगवान श्रीकृष्णाच्या बालपणामध्ये नेलेलं आहे. भगवान रांगत आहेत, तिच्या मनचक्षूपुढे ते दृश्य उभं राहत आहे. भगवान रांगता रांगता त्या नंदाच्या घरामध्ये सर्व ठिकाणी त्या दोन घुटण्यावर भगवान रांगतोय. जमिनीवर रांगून रांगून त्याचे जे काही दोन घुटणे, गुडघ्याजवळचा भाग याला चट्टे पडलेले आहेत. त्याचा रंग सावळा झालेला आहे आणि घडीघडी त्या गोपी त्याच्या गुडघ्याला लागलेली जी धूळ आहे ती स्वच्छ करतायत आणि त्या निमित्ताने त्याच्या गुडघ्याची आणि पायांची ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतायत. नंदाच्या घरी भगवंताने जे केलेले लाड कौतुक आहे त्या लाड कौतुकाचं त्या गोपींना आठवण येते. आपल्या घरात घुसून हळूच लोणी चोरणं, खोड्या काढणं, माकडांना ते लोण्याचे गोळे खाऊ घालणं, रांगत रांगत ओट्यापर्यंत येणं, हा खाली पडून जाईल ओट्याच्या म्हणून सगळ्या गोपी आपण धावत होतो आणि त्याला पकडून पुन्हा घरात घेऊन जात होतो. तेव्हा तो आपल्याला टाळून हळूच लपत छपत बाहेर यायचा आणि पुन्हा नंदाच्या अंगणामध्ये रांगत राहायचा. काही काही वेळेस तर हा इतका याची इतकी सुंदर बाललीला असायची की एखाद्या वेळेस नंद बाबा त्या सिंहासनावर त्यांच्या बसलेले असतील तर त्यांचा हात धरून तो खाली त्यांना बोलवायचा आणि रांगत रांगत धावत धावत जाऊन त्या सिंहासनावर बसायचा. किती सुंदर त्याचं रूप दिसायचं. त्याच्या हातातली ती बासरी, त्याचे घुंगुरवाळे केस, डोळ्यातलं काजळ, सुंदरशा भुवया, कपालावर लावलेला तो हुवा असा गंध, केशरी कस्तुराचा त्याची लावलेलं ते चंदनाची उटी, गळ्यामध्ये ती हसली, प्रदीकहार, हातामध्ये बाजूबंद, मनगटामध्ये सुंदरशा लाल काळ्या पांढऱ्या रंगाची दृश्य लागू नये म्हणून त्या मोत्यांची केलेली ती माळ, हे सगळं सगळं आठवत आहे. आणि ती शोकमग्न होऊन ते आठवते आणि आपल्या मनाला धीर देते आहे. हे रूप पहा, हे मना आता भगवान नाही पण हे रूप तू आठवू शकतो. हा निष्काम आहे, हा परब्रह्म आहे, परंतु हा निष्काम आणि परब्रह्म असलेला परमात्मा आपलं भाग्य मोठं की आम्हा आड्याने गवळीयांच्या घरी आला.
आमच्यासारख्या शिकलेल्या सवरलेल्या नाहीत, कुठलेही नागरी अशी वळणाची झाक आमच्यावर नाही. आम्ही ग्रामीण, आम्ही भोळ्या बाबड्या, कुठल्याही प्रकारचे आम्हाला लौकिक अर्थाने आमच्याजवळ नटणं थटणं नाही. तरी हा आमच्यासारख्या या ग्रामीण खेड्यातल्या मुलींकडे किंवा आमच्यासारख्या वस्तीमध्ये तो आला, गवळ्यांचं भाग्य उदयाला आलेलं. आणि ती मग गुणगुणत राहते, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. नवनीताचा लोण्याची चोरी करतो. काही काही गवळणी धावत धावत जातात. अगं हा चोरी करतोय, याचे झपझप चालणारे ते रांगणारे ते पाय, अगं आपण हा लाभ घेऊ. आपण त्याच्या चरणाला वंदन करतो. एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते आणि त्यांचा थवाच्या थवा त्या ठिकाणी गोळावतो. आणि ते अभिलाषा काय करतायत, एक गवळण दुसऱ्या गवळीनं सगळ्यांमध्ये चर्चा होते. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राज मंदिरा, रांगत रांगत येतो हरी हा राज मंदिरा, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाके वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. काही धीट गवळणी आहेत आणि त्या बरोबर भगवंताला पकडतात. किती का चपळ असे ना, किती का देव चपळ असे ना, भक्ताला सापडल्याशिवाय राहत नाही. भक्ताला तो सापडतोच. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय चोऱ्या, पण आपण पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला कोंडून ठेवू कुठे, आपल्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कोंडून ठेवू. सापडला देवारा यासी बांधा दाव्यानी, सापडला देवारा यासी बांधा दाव्यानी, शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी, शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. अगं हा सापडला आहे, या देवाऱ्यात सापडलेला आहे. याशी बांधा दाव्यानी. तुमच्याजवळ आहेत ना दावे? अगं तुमच्याजवळ किती दावे आहेत? एक दावा आहेत का? दावा म्हणजे दोरी. तुमच्याजवळ एक दोरी नव्हे, 9 दोऱ्या आहेत तुमच्याजवळ. त्या 9 दोऱ्यांनी बांधा त्याला, कुठे जाणार नाही, त्याची तेवढी शक्ती नाही. अगं या नवविधा भक्ती हेच तुमचे दावे आहेत. आणि याच्याजवळ असू दे किती मोठे मोठे त्याचे आयुध, त्याच्याजवळ शंख असू दे,
तो हाका मारून 33 कोटी देवांना, शंख वाजून 33 कोटी देवांना बोलवेल, बोलू दे. चक्र असू दे, त्याचं चक्र आपल्या दाव्यांना छेदू शकत नाही, कापू शकत नाही, तोडू शकत नाही. कशाला भीता? शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी. 33 कोटी देवही आपल्याजवळ येणार नाही. चक्राने सुद्धा हे दावे तो तोडू शकणार नाही. चक्र अपुरं पडलं म्हणून तो गदा मारेल, कौमुदी नावाची. पण त्या गदेने सुद्धा आपला हा जो पाश आहे, ही जी दोरी आहे, हे जे दाव आहे, हे तुटणार नाही एवढी खात्री आहे. अत्यंत मजबूत अशा या नव दाव्यांनी आपण त्याला बांधू. त्याने धनुष्य आणलं, सारंग धनुष्य आहे त्याचं. त्या धनुष्याने तो आपला या दाव्यांचा छेद करण्याचा प्रयत्न करेल. पण आपला एकही दाव्याचा धागा तुटणार नाही. तो आपल्याला मग शेवटी तिथून निघून जाण्यासाठी आपली थोडीस लांगून चालन करेल. त्याचं ते सुंदरसं पद्म आपल्या गालावरून फिरवेल. आपल्याला आपला राग क्रोध तो कमी करण्याचा प्रयत्न करेल. परंतु असं होणार नाही, कारण हा अत्यंत दुर्लभ असा भगवान आपल्याला सापडलेला आहे. सापडला देहारा यासी बांधा दाव्यानी, शंख चक्र गदा पद्म सारंग पाणी. परब्रह्म निष्कामतो हा गवळी या घरी, वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. बहुता कष्टे बहुता पुण्य, बहुता कष्टे बहुता पुण्य, जोडले यासी देवा अनंत पवाडे तुमचे न कळती मावा. बहुता कष्टे बहुता पुण्य, जोडले यासी देवा. अगं किती पुण्य केलं याला, याची जोड व्हावी, हा आपला जोडीदार व्हावा, हा आपल्याला प्राप्त व्हावा. किती पुण्य. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी. याची गणना करत आपण ते मोजू शकत नाही, त्याची गणना करू शकत नाही. पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? असे तकी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तब तदपि तव गुणानामीश पारम न याति. कोण करणार ही गणना? अनंत पुण्य. योगी या दुर्लभ तुम्ही देखील असाच. पुण्याच्या बळावर, नामाच्या बळावर, स्मरणाच्या बळावर हे काही सोपं घडलेलं नाही. ज्यांनी नामसाधना केलेली आहे त्यांनाच हे माहिती आहे किती कष्ट त्या नामसाधनेमध्ये होतात. नाम तुझे देवा देवा नारायणा, नाम तुझे देवा देवा नारायणा. फोडी पाषाणाला पाना. अरे पाषाणाला सुद्धा पाजर फोडण्याची शक्ती या नामामध्ये आहे. त्या गोपी आपसामध्ये ही चर्चा करतायत. भगवान तर निघून गेलेले आहेत आणि त्या वाटेवर बसून त्या गोपींचं हे चिंतन चाललेलं आहे. चिंतनाच्या रूपाने त्या गोपी भगवंताशीच जोडल्या गेलेल्या आहेत. अनंत पुण्य आहे. अनंत पवाडे तुमचे न कळती मावा. भगवान तुझी कीर्ती, तुझं गुण, नाना नाटक सूत्रधार्या, तुने हे विश्वाचं जे वसरा मांडलाय, हे विश्वरूपी नाट्यम मंचावर तुझा जो खेळ चाललेला आहे तो नाही कोणी जाणू शकत.
तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतूसी केवी कळे. जीव जंतूला हे कळणार नाही, त्याच्यात ती शक्ती नाहीये. तुझ्या लीला, तुझं नाम, तुझं स्मरण याच्याही पलीकडे तू नाही तर तू अटकू शकत. नामा म्हणे अहोजी तुम्ही दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा. संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, भगवान तुझ्यासारखा दाता नाही, तुझ्यासारखा जगात दाता नाही. आणि तू एकदा दिलेलं कधीही संपत नाही, कधीही संपत नाही. भगवान तू एकमेव दाता आहे, तू एकमेव या विश्वामध्ये दातार आहे. अनंत हस्ते कमलावराने, किती घेशील रे दो कराने. तो अनंत हस्ताने देणारा कमलापती भगवान आपले 2 हात अपुरे आहेत, आपण घेऊ शकत नाही, भरभरून देतोय. तू दातार आहेस, या जगातला सर्वश्रेष्ठ दाता आहे. आम्ही तुझ्याजवळ काय दान मागतोय? जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा. जन्मोजन्मी भगवंता तुमची चरण सेवा आम्हाला घडू द्या. तुमचे चरणाचं स्मरण. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तडिद्वास संनील मेघाववासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. वरम त्रिष्टिकायां समन्यस्तपादम परम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे श्रीहरी माझी वृत्ती राहो. संतांनी काय मागितलंय? संतांनी काही मागितलं नाही. न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. हिची दान देगा देवा, तुझा विसरण वावा. संतांनी सांगितलं, भगवंता तुझा विसर पडू देऊ नको, एवढं दान आम्हाला दे. गोपी एक एक गोपी त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्या लीलेमध्ये संपूर्णपणे डुंबून गेलेले आहेत. एक बोलतच नाही, एक गवळण दुसरी बसलेली आहे खाली मान घालून. यांनी तरी आपलं मन मोकळं केलं, पण बालपणाच्या लीला आठवल्या, मन मोकळं केलं. परब्रह्म निष्काम म्हणून एकीने मागितलं की भगवंता काही घेऊ नको, येणे मुखे तुझे वर्णिन गुणनाम. एक खाली मान घालून मुसू 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 रडत होती. त्यावेळेस दुसरी गोपी तिच्या जवळ गेली. तिला सांगते, अगं आवर आवर, किती रडशील, किती शोक करशील. तू जिथे बसली आहेस ना, पहा तुझ्या या पायाखालची जमीन, ती माती चिखल झाला का तुझ्या अश्रूंनी, चिखल झालेला आहे. असा तो प्रसंग तिथे उभा झालेला आहे. पहा किती चिखल झालेला आहे. मुला चिंब अशी ती जागा झालेली आहे. कशाला रडते? तेव्हा तिला अधिकच हुंदका फुटला. तोंडाने बोल, असं मनातल्या मनात कुढू नको, तोंडाने बोल. तो भगवंत आपल्याला टाकून गेला आहे हे निश्चित. कर मन मोकळं तुझं. आणि ती गवळण मन मोकळं करते आहे. काय सांग? ज्याची आवडी
संसार त्यजिला ज्याची आवडी, संसार त्यजिला तेने का अबोला धरिला गे माये, ज्याची आवडी संसार त्यजिला तेने का अबोला धरिला गे माये. शोकमग्न झालेली ती गोपी सांगते, अग तुम्हाला तर शरद पौर्णिमेची रात्र आठवते का? आठवा. तुम्हालाही तोच अनुभव आहे जो मला अनुभव आहे. त्याने संध्याकाळच्या वेळेला वेणू वाजवायला घेतला आणि त्या वेणूनादाने आपण भाळल्या गेलो. अधरी धरुणी वेणू वेणू वाजविला कोणी. आपल्याला वाटलं कोणी वाजवे, परंतु त्याने आपल्या अधरावर ओठांवर तो वेणू वाजवला आणि आमची अवस्था काय झाली, माझी अवस्था काय झाली. मी सर्व संसार सोडून दिला. मी माझ्या बाळाला अंगावरचं दूध पाजत होती, पण वेणूदाद ऐकला आणि ते बाळ खाली ठेवून दिलं ग. तशी धावत गेली, तशीच धावत गेली. वेणू नोहे केवळ बाणतेने हरिले माझे प्राण. मला वेधून घेतलं. त्या बालकाचं पोट सुद्धा भरलं नव्हतं, तसाच खाली ठेवला. तेव्हा दुसरी म्हणते, खरं आहे अगं, माझी तर अवस्था अशी झाली होती की मी माझ्या बाळासाठी मऊ अशी शिरा लापशी बनवत होती आणि तो छोटीशी कढाई त्या चुलीवर ठेवलेली होती. रवा हलवत होती, त्याच्यात तूप टाकून साखर टाकून दूध टाकून तो बनवायचा आहे. तितक्यात हा वेणूनाद माझ्या कानावर आला आणि मी तो शिरा बनवण्याचं काम तसंच सोडून दिलं. तसाच चुलीवर राहिला, तशीच मी धावत निघाली. मीही संसार सोडून दिला. तिसरी म्हणते, अगं माझी अवस्था तशी होती. मी ताक घुसळत होती, लोण्याचा गोळा वरती येत होता, तो बाजूला काढायची सुद्धा मला शुद्ध राहिली नाही. मी तशीच वेणूनादाने भुलले आणि धावत गेली. आणि तो आज आपल्याला पूर्णपणे विसरून गेला आहे. पटकन त्या रथावर आरूढ झाला, साधा शब्दही बोलला नाही, आमच्याकडे पाहिलं नाही. तो पाहत नाही म्हणून गोपी सांगते, तो पाहत नव्हता म्हणून मी धावत धावत जाऊन त्याच्या पायाला मिठी दिली. पाया दिदली मिठी घातली जिवे गाठी, पाया दिदली मिठी घातली जिवे गाठी, साऊ मानये जग जेठी तू बाठेला गे माये, साऊ माये जग जेठी तू बाठेला गे माये, ज्याची आवडी संसार त्यजिला तेने का अबोला धरिला गे माये. धावत धावत गेली, त्याच्या पायाला मिठी घातली. तो आज आमच्या डोळ्यासमोर दिसत नाही. त्याचं शेवटचं तो रथात उभा राहून निश्चल मनाने पुढच्या मार्गाकडे पाहतोय, आमच्याकडे पाहत नाही. मी माझ्या जीवाने त्याला मिठी घातली, गाठ घातली, नाही पाहत. आता मला त्याच्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. त्याने माझ्याकडे पाहावं
अशी माझी आता अंतिम इच्छा आहे. भेटवावो त्यासी चरण झाडीन केशी, भेटवावो त्यासी चरण झाडीन केशी, सगुण रूपाशी मी भाळली ओ, सगुण रूपाशी मी भाळली ओ. मला एकदा त्याची भेट घालून द्या. माझ्याकडून काही चूक झाली असेल, एखाद्या वेळेस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असेल, मी क्षमा मागते. त्या सावळ्या सुंदराचे चरण मी माझ्या या केसांच्या कुंचल्याने, या केसांनी त्याचे चरण झाडीन केशी. किती विनम्र भाव, किती समर्पणता, किती भक्ती. अत्युच्च पायरी ही आहे. अत्युच्च पायरीने या गोपी आपला मनोगत व्यक्त करताय. भेटवाओ त्यासी चरण झाडीन केसी, सगुण रूपासी मी ओभाळली. याच्या मनमोहक अशा सगुण रूपावर आम्ही भाग. सावळे सुंदर रूप मनोहर, निर्गुण निराकार तर योग्यांचा विषय आहे. आत्मतत्वात पाहणार त्या आत्मविधानचा विषय आहे. पण मी तर मात्र त्याच्या सावळ्यापणाला घालून, जसा एखाद्या स्त्रीचा पती उच्च पदावर असो, तो कलेक्टर का असेना, त्याच्याही पेक्षा उच्च पदावर का असेना, परंतु तिला त्याच्या शिक्षणाशी घेणं देणं नाही, त्याच्या विद्वत्तेशी घेणं देणं नाही, त्याच्या अधिकाराशी घेणं देणं नाही. तिला फक्त फक्त आणि फक्त तिचा तो पतीच असतो. ना तिच्या दृष्टीपुढे त्याची डिग्री त्यावेळेस डोळ्यासमोर येत, ना त्याचा हुद्दा डोळ्यासमोर येत, न त्याचा मान मर्ताब डोळ्यासमोर येत. तिला फक्त पतीच आहे, कारण तो तिचा पती आहे, भर्ता आहे. म्हणून ती भेटवाओ त्यासी चरण झाडीन केशी, सगुण रूपाशी मी ओभाळलीये. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, उचलोनी चारी भुजा देईन क्षेम. त्याला केव्हा आलिंगन देऊ असं मला झालंय. माझा जीव अत्यंत उतावीळ झालेला आहे. गोपी डोळ्यातून अश्रू गाळते आणि या आठवणी दुसऱ्या गोपीला सांगते. कोण्या गुणे काओ रुसला गोवळू, कोण्या गुणे काओ रुसला गोवळू, सुखाचा चावळू मजसी न करी ओ माये. सुखाचा चावळू मजसी न करी ओ माये. त्याला काय रागाला आहे? का रे बोला, का रे दुरावा, अपराध असा माझा असा काय झाला. हा गोळा तसा पाहिला फार भोळा बाळा आहे, पण तो का रुसला मला समजत. मी अंतर्मुख होऊन विचार करते. सुखाचा चावळू मजसी न करी ओ माय. पत्नीला वाटतं नवऱ्याने दोन शब्द आपल्याशी बोलावे. प्रेमाच्या माणसालाही वाटतं दोन शब्द बोलावे. कसा आहेस, बरं आहे. हे जे काही दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दासाठी जीव असावला जीव राहो. हा जीव या पृथ्वी तळावर सतत अश्रू ढाळत असतो. ही दोन सुखाचे शब्द त्याने बोलावं.
अशी अपेक्षा त्या ठिकाणी सुखाचाच सावळू मजसी करीन ओ माये. तो माझ्याशी बोलत नाही, अबोला. अबोला धरण्या इतकी कोणतीही जगात महान शिक्षा नाही. विचार करा मी काय सांगतोय. एखाद्या माणसाने काही कारणाने जर आपल्याशी अबोला धरला तर बोलणारी माणसं आपल्या लक्षात राहत नाही, पण ज्याने अबोला धरला असेल तो आपल्या डोळ्यासमोरून जात नाही. का बरं धरला असेल? आणि सारखा जीव सांगतो की याने आपल्याशी बोलावं, कोणीतरी अशी मध्यस्थी करावी आणि आपल्यामध्ये पुन्हा तो बोलबाला सुरू व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा करतोय. ऐसे अवस्थेचे पिसे लाविले कैसे. ही आज जी माझी अवस्था झाली समजत नाही. हे त्याने आपलं त्याच्याकडे जे आमचं मन आकर्षून घेतलं आहे आणि आम्ही जे काही वेडे झालेलो आहोत ते कसं काय झालं काय नाही. चित्त नेले आपण या सरीसे गे माय. त्याने आमचं चित्त त्याच्याकडे ओढून नेलेलं आहे. ही आम्हाला त्याच्या सगुण रूपाने, त्याच्या त्या प्रेमळ दृष्टीने, त्याच्या मनमोहक हसण्याने, त्याच्या रूपाने, रंगाने आमची अवस्था वेड्यासारखी झाली आहे. बाप रखुमा देवी वरे लाविले पिसे. बाप रखुमा देवी वरे लाविले पिसे. करुणी ठेविले आपनी आईसे गे माय. त्यात हा लाघवीपणा त्यानेच हे आम्हाला वेड लावलेलं आहे. आणि हे वेड त्या गोपी विसरत नाही. सारखं त्यांना याचं वेड लागलेलं आहे. आणि भगवान आता कुठे दिसत नाही. कुठे गेला, कसा गेला? आम्हाला वेड तर लावून गेलाय भगवान. या गोपी अत्यंत दुःखित होत आहेत आणि दुःखित अंतःकरणाने त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये ती सर्व अशी गोष्ट आठवतात आहेत. आणि आपण ही सर्व पाहत आहोत. गोपींची ही जी भावावस्था आहे ती भावावस्था लक्षात यावी यासाठी गोपींच्या मनातले भाव या कथा नाही आहेत. या कथा नाही आहेत. या कथा नसून त्या भक्ती प्रेमाच्या व्यथा आहेत. गोपींना अंतःकरणामध्ये कशी ही अवस्था त्यांची झाली आहे तो विषय या ठिकाणी आपल्याला समजावा. सर्वांनी अशी अवस्था, जी गोपींची अवस्था नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं आहे. भक्ती म्हणजे कशी, भक्तीचं उदाहरण देताना त्यांनी गोपींचं उदाहरण दिलेलं आहे. गोपींनी जशी अलौकिक भक्ती केली तसा हा जीव जेव्हा अशी अलौकिक भक्ती करेल तर तेव्हा सर्व सत्ता आली हाता, नाम याचा केशवदाता. सर्व सत्ताधीश असा भगवंत दासांचा दास होऊन राहतो. हा भाव, ही मधुरा भक्ती, ही प्रेम भक्ती निरनिराळ्या संतांच्या कवनातून, निरनिराळ्या श्लोकातून, ज्ञानोबा माऊलीच्या विरहिणीतून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. खरा जो काही भक्तिरस आहे तो आता या ठिकाणीच आपल्याला अनुभवाला मिळणार आहे.
काही सुंदर असे अत्यंत किमती चॉकलेट असतात, ते आपण औषधाची गोळी घेतो तसं कोणी गिळत नाही. तर ते सगळ्यांनातही एक विशिष्ट प्रकारचा आनंद आहे. चॉकलेट म्हटलं की चघळायचंच असतं. औषधाची गोळी, विनायनची गोळी कोणी चघळून खात नाही. माझाही प्रयत्न असा आहे की जेणेकरून आपल्या अंतरंगामध्ये भगवंताची भक्ती निर्माण व्हावी, ती अवस्था आपल्याला निदान गोपींच्या या प्रसंगातून आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. भक्तिरस हा सर्वश्रेष्ठ रस आहे, ज्याला आत बाहेर प्रेमाचं संपुट दिलेलं आहे. प्रेमाने संपृक्त झालेला असा हा रस आहे. आपण सर्वांनी त्याचं सेवन करावं अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून तो भगवान मथुरेकडे निघून गेले आहे. गोपी त्याच ठिकाणी बसून भगवंताचं चिंतन करतायत, नामस्मरण करतायत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.